महत्त्वाची बातमी पुण्यामधून जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय। हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आव्हाड यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पुण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रभू श्रीरामांबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं होतं की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, तर त्या संदर्भामध्ये हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणामध्ये आव्हाडांवर हा गुन्हा दाखल झालाय। भाजपच्या शहर अध्यक्षांकडून या संदर्भातली तक्रार करण्यात आलेली होती। त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याकडून। अभिजित, आव्हाडांवर कोणता गुन्हा दाखल झालाय? निकिता, खरं तर जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात जे वक्तव्य केलं होतं त्यांच्या विरोधात आता पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। आता पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कलम 295 अंतर्गत हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर राज्यभर जितेंद्र आव्हाडांनी हे वक्तव्य केल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्यानंतर राज्यभर भाजप आक्रमक झाली होती आणि अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आली होती। त्याच अनुषंगाने पुण्यात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये खरं तर अर्ज केला होता खरं तर की जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच प्रकरणी कलम 295 अंतर्गत जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्यावरती हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या प्रकरणी जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर काल भाजपच्या शिष्टमंडळाने खरं तर पोलीस उपायुक्तांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। धन्यवाद योगेश कोणाच्या माहितीबद्दल।